सुरुवात एका मूलभूत विचाराने करूया. उत्तम पत्रकारिता म्हणजे नक्की काय? म्हणजे ती फक्त घडलेल्या गोष्टी सांगत नाही. नाही, अजिबात नाही. उलट ती अशा लोकांचा आवाज बनते ज्यांना मुद्दाम ऐकलं जात नाही. आणि शक्तिशाली लोकांना आरसा दाखवते. बरोबर. आज आपण अशाच एका प्रकरणाची सखोल चर्चा करणार आहोत, जिथे एका महिला पत्रकाराच्या म्हणजे अविश्वसनीय चिकटीमुळे अनेक वर्षांपासून दडपलेलं एक मोठं सत्य जगासमोर आलं. हो. आपण आज जुली के ब्राऊन यांच्या रिपोर्टिंगबद्दल बोलणार आहोत. त्यांनी जेफ्री एप्स्टेन प्रकरणाचा ज्या प्रकारे छडा लावला, ते फक्त एका बातमीचं यश नाहीये. नाही. ते एका संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशावर ठेवलेलं बोट आहे. आणि आपल्याकडे डॉक्टर राहुल खरात यांचा एक लेख आहे, जो या सगळ्या प्रक्रियेवर खूप चांगला प्रकाश टाकतो. म्हणजे हा संघर्ष कसा होता, त्यातून काय शिकायला मिळालं, ही फक्त एका गुन्हेगाराची गोष्ट नाहीये. तर ही न्यायासाठीच्या एका लढ्याची कहाणी आहे. अगदी. चला तर मग या प्रकरणाचा कित्येक पैलू उघडून पाहूया. जुली के ब्राऊन यांनी हे सर्व कसं केलं, त्यांना काय अडचणी आल्या आणि त्यांच्या कामामुळे शेवटी काय बदललं. सगळ्यात आधी हे प्रकरण मुळात होतं तरी काय हे समजून घेऊया. डॉक्टर खरात यांच्या लेखानुसार ही एक कोल्ड केस होती. म्हणजे अक्षरशः धूळ खात पडलेलं प्रकरण. हो, म्हणजे जवळपास बंद झालेलं. पण जुली के ब्राऊन यांना यात काहीतरी चुकीचं घडतंय असा संशय आला. हो, आणि इथेच त्यांच्या कामाचं वेगळं पण सुरू होतं. त्यांनी 1 वर्षापेक्षा जास्त काळ या प्रकरणाचा पाठपुरावा केला. 1 वर्ष? हो. विचार करा, आजच्या ब्रेकिंग न्यूजच्या जगात जिथे प्रत्येक बातमी काही तासांशिळी होते, तिथे एका पत्रकाराने एकाच केसवर वर्षभर काम करणं हेच मुळात अविश्वसनीय आहे. खरंय. त्यांनी जुनी न्यायालयीन दस्तावेज, गुप्त करार आणि सगळ्यात महत्त्वाचं पीडितांचा शोध घ्यायला सुरुवात केली. आणि त्यांना पीडित सापडल्या. कारण अशा प्रकरणांमध्ये मला वाटतं पीडित पुढे येऊन बोलायला खूप घाबरतात. होतं की जग त्यांना विसरून गेले आहे. थांबा, म्हणजे इतक्या महिला पुढे यायला तयार होत्या, पण आपली व्यवस्था त्यांना ऐकून घ्यायला तयार नव्हती. हे अविश्वसनीय आहे. हो ना. लेखात याबद्दल काय म्हटलंय? म्हणजे त्यांनी त्यांचा विश्वास कसा संपादन केला? लेखात यावर खूप जोर दिला आहे. त्यांनी या महिलांना कधीही घाई केली नाही. अनेक तास त्यांच्यासोबत घालवले. फक्त त्यांच्या कहाण्या ऐकल्या, कोणताही निष्कर्ष न काढता. त्यांनी एक प्रकारे एक सुरक्षित जागा तयार केली, जिथे त्या महिलांना वाटलं की त्यांचं म्हणणं ऐकलं जातंय. आणि याच शोधातून त्यांना तो धक्कादायक कागद सापडला. तो करार? हो, 2008चा एक नॉन प्रॉसिक्युशन करार. हा करार इथेच खरी मीख आहे की नाही? हा नेमका काय प्रकार होता? हा करारच या सगळ्या प्रकरणाचा केंद्रबिंदू होता. हा एक प्रकारचा कायदेशीर स्वीटहार्ट डील होता. स्वीटहार्ट डील म्हणजे सरकारी वकील आणि एप्स्टाईनचे वकील यांच्यात झालेला एक गुप्त सौदा. या करारामुळे जेफ्री एप्स्टाईनला मोठ्या फेडरल कारवाईपासून एक प्रकारे संपूर्ण संरक्षण मिळालं होतं. अच्छा. त्याला फक्त काही किरकोळ आरोपांसाठी शिक्षा झाली आणि प्रकरण तिथेच बंद करण्यात आलं. अरे बापरे. ब्राऊन यांनी त्यांच्या पर्व्हर्जन ऑफ जस्टिस नावाच्या लेखमालिकेतून हेच उघड केलं की कशाप्रकारे शक्तिशाली वकील आणि सरकारी अधिकाऱ्याने मिळून एका श्रीमंत आणि प्रभावी व्यक्तीला वाचवण्यासाठी कायदेशीर पळवाटांचा वापर केला. म्हणजे कायद्याचा वापर करूनच कायदा मोडला जात होता. अगदी. एका कागदाच्या तुकड्याने एका मोठ्या गुन्हेगाराला वाचवलं होतं आणि ती गोष्ट इतकी वर्ष लपून राहिली होती. मग हे सगळं उघडकीस आणणं नक्की सोपं नसेल. त्यांना कोणत्या प्रकारच्या अडचणी आल्या? अडचणींची एक मोठी भिंतच त्यांच्यासमोर उभी होती. त्यांना प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करावा लागला. लेखात उल्लेख आहे की त्यांना फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट अंतर्गत अनेक अर्ज करावे लागले. पण प्रत्येक वेळी नकार मिळत होता. हो, कारण अनेक फाईल्स आणि कागदपत्र सीलबंद होती. सीलबंद म्हणजे नक्की काय? सामान्य माणसासाठी याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ असा की न्यायालयाने आदेश देऊन ती कागदपत्र सार्वजनिक करण्यावर बंदी घातली होती. अच्छा. एप्स्टाईनच्या वकिलांनी तर न्यायालयाकडून असा आदेश मिळवला होता की या प्रकरणाशी संबंधित कोणतीही कागदपत्र सार्वजनिक करता येणार नाहीत. म्हणजे माहितीचा प्रत्येक दरवाजा त्यांच्यासाठी बंद करण्यात आला होता. आणि ज्या संस्थांनी डोळेझाक केली होती त्या तर माहिती देणारच नव्हत्या. अर्थात त्यासुद्धा टाळाटाळ करत होत्या. अनेक जण या प्रकरणात बोलायलाच तयार नव्हते. म्हणजे माहिती मिळवणं हे एक आव्हान होतंच, पण त्याहीपेक्षा मोठं आव्हान हे होतं की ज्यांनी हे प्रकरण दाबलं होतं त्याच लोकांकडून ही माहिती मिळवायची होती. बरोबर. एका पत्रकारासाठी ही किती मोठी लढाई असेल. हो, आणि हे आव्हान छोटं नव्हतं.
एप्स्टाईनशी संबंधित शक्तिशाली लोकांनी आपला प्रभाव वापरून अनेक नावं आणि कागदपत्र सार्वजनिक होण्यापासून रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला. म्हणजे दबाव आणला गेला. हो, इतकंच नाही तर त्यांच्या कामाला बदनाम करण्याचे प्रयत्नही झाले. काही टीकाकारांनी त्यांच्या रिपोर्टिंगवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं, त्यांच्या हेतूंबद्दल शंका घेतली. त्यांना धमक्याही आल्या असतील. आल्या होत्या. पण ब्राऊन यांनी चिकाटी सोडली नाही. त्यांनी हार मानली नाही. त्यांनी पीडितांच्या पुन्हा पुन्हा मुलाखती घेतल्या, प्रत्येक कागदपत्राची पडताळणी केली आणि सर्व तपशील एकमेकांशी जोडून एक ठोस चित्र जगासमोर उभं केलं, जे नाकारता येण्यासारखं नव्हतं. एका बाजूला एवढा मोठा संघर्ष, शक्तिशाली लोकांचा दबाव, कायदेशीर अडथळे, हे सगळं ऐकून वाटतं की ह्यात यश मिळणं जवळजवळ अशक्य होतं. पण तरीही त्यांच्या रिपोर्टिंगनी एक मोठा भूकंप घडवला. तर या सगळ्याचा नेमका परिणाम काय झाला? त्यांच्या या एकाकी लढ्यामुळे काय बदललं? सर्वात मोठा आणि तात्काळ बदल म्हणजे जे प्रकरण थंड बस्त्यात गेलं होतं ते पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेचा विषय बनलं. मियामी हेराल्डमधील त्यांच्या लेखमालिकेमुळे इतका गदारोळ झाला की या प्रकरणाची नव्याने चौकशी सुरू करण्याचे आदेश द्यावे लागले. अच्छा. त्यांच्या कामाचाच परिणाम होता की 2019 मध्ये एप्स्टाईनवर नव्याने फेडरल आरोपपत्र दाखल झालं आणि त्याला अटक झाली. म्हणजे त्यांच्या एका लेख मालिकेमुळे इतकी मोठी चक्र फिरली. हो. एका पत्रकाराच्या शब्दांमध्ये किती ताकद असू शकते हे यातून दिसतं. आणि या प्रकरणामध्ये जे अधिकारी सामील होते, ज्यांनी तो वादग्रस्त करार केला होता, त्यांच्यावरही नक्कीच दबाव वाढला असेल. नक्कीच. त्यांच्यावर प्रचंड राजकीय आणि सामाजिक दबाव आला. ज्या सरकारी वकिलाने तो करार केला होता त्याला नंतरच्या काळात मंत्रिपदावरून राजीनामा द्यावा लागला. अच्छा. आहींच्या भूमिकेची अंतर्गत चौकशी सुरू झाली. या प्रकरणामुळे हे स्पष्ट झालं की पैसा आणि राजकीय वजन वापरून पीडितांना कसं शांत केलं जातं आणि न्यायाच्या प्रक्रियेत कसा अडथळा आणला जातो. ब्राऊन यांच्या रिपोर्टिंगने केवळ एका व्यक्तीला नाही तर संपूर्ण व्यवस्थेला जबाबदार धरलं. अगदी बरोबर. हे खूप महत्वाचं आहे, कारण अनेकदा फक्त गुन्हेगारावर लक्ष केंद्रित केलं जातं, पण त्याला मदत करणाऱ्या व्यवस्थेकडे आपलं दुर्लक्ष होतं. डॉक्टर खरात यांच्या लेखानुसार ब्राऊन यांच्या कामाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पीडितांना केंद्रस्थानी ठेवलं. त्यांनी या प्रकरणाला केवळ सनसनाटी बनवलं नाही. इथली सगळ्यात रंजक आणि महत्वाची गोष्ट हीच आहे. त्यांनी त्या महिलांचा विश्वास जिंकला ज्यांना समाजाने आणि न्यायव्यवस्थेने अनेकदा दुर्लक्ष केलं होतं. त्यांना अपमानित केलं गेलं होतं. हो, त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला गेला नव्हता. काहींना तर पैशासाठी हे सर्व करत आहेत असंही म्हटलं गेलं होतं. ब्राऊन यांनी त्या महिलांच्या व्यथा काळजीपूर्वक ऐकल्या आणि त्यांना एक असं व्यासपीठ दिलं जे त्यांना यापूर्वी कधी मिळालं नव्हतं. हे खरंच खूप महत्वाचं आहे, कारण अनेकदा अशा प्रकरणांमध्ये पीडितांना फक्त एक बातमीचा स्रोत म्हणून पाहिलं जातं, माणूस म्हणून नाही. बरोबर. त्यांच्या भावनांचा, त्यांच्या त्रासाचा विचार केला जात नाही. इथे चित्र पूर्णपणे वेगळं दिसतंय. अगदी. त्यांच्या या कामामुळे ही कहाणी केवळ एका श्रीमंत माणसाच्या गुन्ह्यांची नाही राहिली, तर ती व्यवस्थेच्या अपयशाची आणि त्यातून वाचलेल्यांच्या धैर्याची बनली. हो. खुद्द ब्राऊन यांनीही एका मुलाखतीत म्हटलं आहे की या कहाणीच्या खऱ्या हिरो त्या पीडित महिला आहेत ज्या पुढे आल्या. माझं काम फक्त त्यांची कहाणी पुन्हा दाबली जाणार नाही हे पाहणं होतं. हा दृष्टिकोन पत्रकारितेसाठी खूप मोलाचा आहे. या सगळ्याचा नेमका अर्थ काय? या प्रकरणातून पत्रकारितेला आणि समाजाला काय शिकायला मिळतं? लेखात यावर काही विश्लेषण आहे का? हो, लेखकाने यात 3 महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. पहिला मुद्दा म्हणजे चिकाटी. चिकाटी. हो. कितीही वेळ लागला तरी सखोल आणि चिकाटीने केलेलं रिपोर्टिंग शक्तिशाली भिंती तोडू शकतं. अनेकदा पत्रकारितेत झटपट निकाल अपेक्षित असतात. हो, आजकाल तर तेच होतं. पण ब्राऊन यांनी दाखवून दिलं की काही सत्य बाहेर यायला वेळ लागतो आणि त्यासाठी संयम, मेहनत आणि संसाधने लागतात. हे आजच्या ब्रेकिंग न्यूजच्या काळात खूप महत्वाचं आहे. आज जिथे प्रत्येक बातमी काही तासांशिळी होते, तिथे एका पत्रकाराने वर्षभर एकाच प्रकरणाचा पाठपुरावा करणं हे तिच्या संपादकीय टीमचंही मोठं यश मानावं लागेल. बरोबर. लेखात याचं श्रेय मियामी हेराल्डच्या संपादकांनाही दिलं आहे, ज्यांनी ब्राऊन यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना तो वेळ आणि स्वातंत्र्य दिलं. दुसरा मुद्दा पीडितांशी संबंधित आहे. तो म्हणजे पीडितांना आपली बाजू मांडण्यासाठी एक सुरक्षित आणि विश्वासार्ह जागा देणं गरजेचं आहे. आणि पत्रकार ती जागा निर्माण करू शकतात. हो, पण त्यासाठी त्यांना पीडितांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल, त्यांच्या माहितीचं संरक्षण करावं लागेल आणि त्यांच्यावर कोणताही दबाव टाकता कामा नये. आणि विश्वास निर्माण करणं ही काही एका दिवसाची गोष्ट नाही.
अजिबात नाही. त्यासाठी पत्रकार म्हणून तुम्हाला तुमची नीतिमत्ता आणि संवेदनशीलता सिद्ध करावी लागते. यातला तिसरा मुद्दा कोणता आहे? तिसरा मुद्दा व्यवस्थेशी संबंधित आहे आणि तो कदाचित सर्वात महत्वाचा आहे. तो म्हणजे कायदेशीर गुप्तता आणि सत्तेचा वापर करून चुकीच्या गोष्टी अनेक वर्ष लपवल्या जाऊ शकतात. पण एकदा का लोकांचं लक्ष वेधलं गेलं की बंद दरवाजे पुन्हा उघडले जाऊ शकतात. जुली के ब्राउन यांच्या कामामुळे हेच सिद्ध झालं. ज्या अधिकाऱ्यांनी विचार केला होता की हे प्रकरण कायमचं बंद झालं, त्यांना पुन्हा एकदा जनतेला उत्तर द्यावं लागलं. यातून हे दिसतं की लोकशाहीमध्ये लोकांचं लक्ष हेच सर्वात मोठं शस्त्र आहे. अगदी. जुली के ब्राउन यांच्या कामामुळे एक गोष्ट तर सिद्ध झाली की ज्या प्रकरणाला न्यायव्यवस्था संपलेलं समजत होती, त्याला पत्रकारितेने पुन्हा जिवंत केलं. बरोबर. हे फक्त एका पत्रकाराचं यश नाही, तर हा एक इशारा आहे की जेव्हा व्यवस्थेवर अंकुश नसतो, जेव्हा ती पारदर्शक नसते, तेव्हा ती पीडितांना न्याय देऊ शकत नाही. आणि शेवटी यातून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. ज्या कागदाच्या तुकड्याने म्हणजे त्या नॉन प्रॉसिक्युशन कराराने हे प्रकरण बंद केलं होतं, त्याच कागदाला ब्राउन यांनी पुन्हा न्यायाच्या मागणीचं शस्त्र बनवलं. यातून अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी निश्चित करण्याचं महत्त्व अधोरेखित होतं. बरोबर. जेव्हा कोणीतरी प्रश्न विचारत राहतं तेव्हाच उत्तरं मिळतात. अनेकदा व्यवस्था आपल्याला सांगते की आता काही होऊ शकत नाही, पण हे प्रकरण दाखवून देतं की जर सत्य तुमच्या बाजूने असेल आणि तुमच्या चिकाटी असेल तर चित्र बदलू शकतं. या चर्चेनंतर श्रोत्यांनी विचार करण्यासाठी एक प्रश्न मागे सोडून जाऊया. आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी गोष्टी घडत असतील ज्या दाबल्या गेल्या आहेत कारण कुणीतरी अस्वस्थ करणारे प्रश्न विचारायला तयार नाहीये.